नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, बऱ्याच जणांची एक तक्रार असते, ते म्हणजे सकाळी पोट साफ न होणं. त्यांना असं बद्धकोष्ठतेचा त्रास. मग बद्धकोष्ठतेचा त्रास जर सतत राहिला मग त्यांना काय होत असतं? मूळव्याधाचं काहीतरी रूपांतर होत असतं त्याचं, किंवा भगंदरमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होत असतं. तरीसुद्धा बऱ्याच वेळा आपण आपल्याला जे काही उपचार आहेत ते करून बघतो, पण आधुनिक उपचार पद्धतीमध्ये मूळव्याधीसाठी, बद्धकोष्ठतेसाठी, भगंदरसाठी असे बरेच उपचार आहेत. हे उपचार नेमके कोणते आहेत हे आज आपल्याला समजावून सांगणार आहेत डॉक्टर अश्विन पोरवाल. आपण याचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती करून देते. डॉक्टरांनी जवळजवळ स्टॅपलर सर्जरी जी आहे ती 2000हून जास्त रुग्णांवरती केलेली आहे. मूळव्याधीसाठी जवळजवळ 250हून जास्त त्यांनी बद्धकोष्ठतेसाठी ही स्टॅपलर सर्जरी केलेली आहेत. याबरोबरच स्टार सर्जरी जी असते ते करणारे भारतामध्ये केवळ 3च डॉक्टर आहेत. या 3पैकी एक डॉक्टर आज आपल्याबरोबर आहेत. तुमच्या मनामध्ये खरं तर बद्धकोष्ठतेबद्दल किंवा मूळव्याधीबद्दल, भगंदरबद्दल बरेच प्रश्न असणार आहेत. या प्रश्नांची जर तुम्हाला उत्तरं जाणून घ्यायची असतील तर तुम्ही आम्हाला फोन नक्की करा. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबईबाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पहिला प्रश्न जसा मला पडला आहे की मूळव्याध म्हणजे नेमकं काय असतं हे जरा सांगता का? मूळव्याध म्हणजे बेसिकली पोट साफ करायची जागा असते, ज्याला आपण गुदद्वार म्हणतो. तिथल्या ज्या नसा असतात जेव्हा ते फुगतात तेव्हा त्याला आपण मूळव्याध म्हणत असतो. ह्या ज्या नसा असतात ह्या प्रत्येकाला असतातच. त्या नसांचा फायदा असा असतो की पोट साफ करताना इझिली पोट साफ होत असतं. तिथे जास्त काही त्रास होत नसतं. इट ॲक्ट्स लाईक अ कुशन. तिथे स्मूथनेस येतो पोट साफ करताना. पण जेव्हा ह्या नसा फुगतात तेव्हा त्याला आपण मूळव्याध म्हणतो. ह्या ज्या नसा असतात ह्या 3 o'clock, 7 o'clock, 11 o'clock अशा पोझिशन्सला असतात. सुरुवातीला जेव्हा ह्या नसा फुगतात तेव्हा त्याला ग्रेड 1 म्हटलं जातं. नंतर जेव्हा ते नसा आणखी वाढत जातात त्याला ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. आणि ह्याच्या पुढे पण डॉक्टर, जेव्हा आपण ग्रेड 4 पर्यंत येतो तेव्हा आपल्याला काय करायची गरज असते हे आपण जाणून घेऊयात. पण नेमकं मूळव्याध होण्याची नेमकी काय कारणं असू शकतात? मूळव्याध होण्यासाठी बरेच कारणं आहेत. सध्याच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एका जागेवर खूप वेळ बसून राहणं, बैठकी काम जे असतं ते खूप मोठं कारण असतं. दुसरं म्हणजे फास्ट फूड, बाहेरचं जेवण, तेलकट तिखट जेवण. आहारात फायबर डाएट हा कमी प्रमाणात असला की तरी त्यांनी कॉन्स्टिपेशन होतं आणि हे खूप इम्पॉर्टंट कारण आहे. तर सध्याच्या काळात कॉन्स्टिपेशन हे एक वन ऑफ द मेजर फॅक्टर आहे. दुसरं म्हणजे कधीकधी हा आजार काही मेडिकल कंडिशन्स असतात. फॉर एक्झाम्पल प्रेग्नन्सी आहे. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच लोकांना हा आजार होतो कारण की त्या जागेचं प्रेशर वाढलं जातं. अशा वेळेस तिथल्या नसा फुगून येतात. पण ते शक्यतो आफ्टर डिलिव्हरी 6 महिन्यात तो त्रास आपोआप बरा होऊन जातो. अच्छा डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की स्त्रियांना डिलिव्हरीनंतर किंवा त्या दरम्यान त्यांना होत असतात हा त्रास. मग जर आपण असं बघायला गेलं की स्त्री पुरुषांमधील जे प्रमाण आहे ते नेमके कोणामध्ये आपल्याला जास्त दिसून येतं? ॲक्च्युली सायंटिफिकली जर विचार केला की त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इक्वल आहे, 50-50% आहे. पुरुष लोकांच्या मध्ये जास्त असायचं कारण म्हणजे बेसिकली फास्ट लाईफस्टाईल म्हणा किंवा एका जागेवर खूप बसून राहणं, तेलकट तिखट आणि बाहेरचं नॉनव्हेज खायचं प्रमाण जास्त असला की हा आजार पुरुष लोकांच्या जास्त कारणीभूत ठरतो. आणि फिमेल्समध्येही हल्ली लाईफस्टाईल तशी खूपच फास्ट होत चाललेली आहे आणि त्यांच्यात कॉन्स्टिपेशन हे जास्त कॉमन आहे फिमेल्समध्ये कम्पेअर टू मेल्स. तर ते एक मोठं कारण आहे फिमेल्समध्ये पण फाईल्स असावं. नक्कीच डॉक्टर, खरं तर ह्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी प्रत्येकजण मनामध्ये थोडंसं कचरत असतं किंवा कधी कधी असं देखील असतं की त्या गोष्टीला तितकंसं महत्त्व दिलं जात नाही की आपल्या पोट साफ असणं, सकाळी उठल्या किंवा आपल्याला व्यवस्थित फ्रेश वाटणं, ह्या गोष्टींकडे सहसा लक्ष दिलं जात नाही जितकं द्यायला पाहिजे तितकं. आणि त्याच्यामुळे हे सगळे आपल्याला आजार असतात ते उद्भवतात. मग साधारणतः जेव्हा आपल्याला काही लक्षणं आढळून येतात ह्या गोष्टींची, मग ती लक्षणं नेमकी आपल्याला कोणती आढळून येतात की वेळीच आपण सावध होऊन डॉक्टरांकडे गेलं पाहिजे? ठीक आहे. सकाळच्या वेळेस पोट सहजासहजी साफ व्हायला पाहिजे आयडियली. पण जेव्हा असं होत नसतं आणि दिवसातनं 2-3दा जावं लागतं किंवा पोट साफ करताना खूप कुंथावं लागतं, जोर द्यावा लागतो किंवा पोट साफ करताना जर आग होते, एका थेंब रक्त पडलं, खाज सुटणे, ह्या सर्व गोष्टी आहेत की जेव्हा आपण डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं गैरसमज असा आहे की मूळव्याध म्हणजे रक्तस्राव होणे, म्हणून बरेच लोक रक्तस्राव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत डॉक्टर्सना भेटत नाही. आणि जेव्हा रक्तस्राव होतो तेव्हा त्यांचे ग्रेड्स खूप वाढलेले असतात. तर त्याच्या आधी पण काही सिम्पटम्स असतात, जसं की माइल्ड कॉन्स्टिपेशन आहे, बद्धकोष्ठता आहे, आग होणे, थोडंसं माइल्ड पेन किंवा डिस्कम्फर्ट होणं. तर अशा वेळेस डॉक्टर्सना दाखवलं आणि डायग्नोज केलं तर खूप चांगलं होईल.
नक्कीच. डॉक्टरांकडे आपण बरीच माहिती करून घेणार आहोत, पण आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. सदानंद आपल्याशी बोलतायत मुंबईहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, नमस्कार. मी सदानंद बंदरकर बोलतोय मुंबईहून. हा. ते मूळ व्याधीच्या अगोदर पेस्टुला म्हणून एक हे आहे, पेस्टुला. तर त्याच्यावर मी औषध केलेलं आहे, पण तरी पण ते अजून काय व्यवस्थित असं चांगलं असं बरं होत नाही. बरोबर. तर त्यावर आता तुमचे हे बघतोय मी, तर ते जरा डॉक्टर काय सांगतील का मला त्याबद्दल काय? नक्कीच. पण तुमचं वय आम्हाला कळू शकेल का? तुम्हाला साधारण किती वर्षापासून हा त्रास आहे? नाही, आता जास्त वर्ष नाही झाले, म्हणजे मध्ये मध्ये उत्पत होतो. अच्छा, तुमचं वय किती आहे? माझे वय आता 61 आहे. 61 आहे. ठीक आहे डॉक्टर, आपण काय सांगू शकाल? भगंदरवर आपण ॲक्च्युली डिस्कस करणारच आहोत, पण हा भगंदर आजार बेसिकली ह्याला खूप लॉंग हिस्ट्री असते. तर मला त्यांच्याकडनं काही अशा गोष्टी अपेक्षित आहे की त्यांना हा आजार कधीपासून आहे आणि नेमकं काय होतं. जर हा आजार साधारण त्यांना सपोज एक आत्ताच एवढे रिसेंटली सुरू झाला असेल तर त्याला साधारण किती वेळ लागू शकतो सर? भगंदर तयार व्हायला साधारण एक महिनाभराचा ड्युरेशन असतो. सुरुवातीला नेहमी तिथे बेंड येत असतो, तो बेंड फुटून मग बाहेरनं एक जखम तयार होत असते, मग स्लोली त्या जखमेतनं एका ड्रॉप पू किंवा असं काहीतरी येतं, तेव्हा आपण त्याला भगंदर म्हणतो. अच्छा, खरं तर हे भगंदरबद्दल आपण नंतर व्यवस्थितरित्या माहिती करून घेऊयाच. सदानंदजी, तुम्ही आपला कार्यक्रम असाच बघत राहा, कारण आपण टप्प्याटप्प्याने माहिती करून घेणार आहोत की आताच आपण माहिती करून घेत आहोत ती मूळ व्याधीबद्दल. सर, डॉक्टर, जेव्हा मूळ व्याधीचं डॉक्टर सांगतात की समजा आता मूळ व्याधीची तुम्हाला सुरुवात झालेली आहे, मग समजा हे निदान पक्क करण्यासाठी म्हणून आपल्याला काही तपासण्या वगैरे कराव्या लागतात का? हो. जर पेशंटला असं वाटत असेल की मूलव्यासारखा त्रास आहे किंवा ब्लिडिंग होत असेल तर अशा वेळेस जर एक्सपर्ट डॉक्टरकडे गेले, जे प्रॉक्टोसर्जन्सकडं, तर त्यांची एक तपासणी केली जाते, जी सिंपल तपासणी आहे, त्याला आम्ही प्रॉक्टोस्कोपी म्हणतो. ह्यात दुर्बीनद्वारे शौच मार्गाची तपासणी केली जाते. त्याच्यावरनं आपल्याला समजतं की पेशंटला मूलव्याचा त्रास आहे का, फिशर्स आहेत का, भगंदर आहे का, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, आणि अकॉर्डिंगली मग ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर. सर, जेव्हा हे निदान आपलं होतं पक्क की तपासण्यानंतर की पेशंटला आहे, की त्याच्या काही ग्रेड्स असतात, मग साधारण पहिल्या ग्रेडमध्ये कुठले उपचार केले जातात, दुसऱ्या ग्रेडमधले कुठले उपचार केले जातात? राईट. मी ग्रेडसाठी एक आपल्याला फोटो दाखवतो. ही ह्या मूलव्याच्या नसा असतात, त्या प्रत्येकाला असतातच. हां. सुरुवातीला जेव्हा त्यांच्यावर सूज येते तेव्हा त्याला आपण ग्रेड 1 म्हणतो. ग्रेड म्हणजे फक्त सूज असते, मग त्यात लोकांना सिम्पटम्समध्ये थोडंफार कॉन्स्टिपेशन किंवा एकात थेंब ब्लिडिंग होणं किंवा इचिंग होणं. अशा वेळेस जर पेशंटला आपण डायग्नोज केलं तर ग्रेड 1चे पेशंट पूर्णतः औषधांनी, मग त्यात होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेदा किंवा मग आहारातले जे काही इन्स्ट्रक्शन असतात, डाएट कन्सल्टेशन्स म्हणा, त्यांनी पूर्णतः बरे होऊ शकतात. तर ते ॲडव्हान्टेजेस आहेत ग्रेड 1चे. जर एखादा पेशंट ग्रेड 2 मध्ये आला तर त्यांना बऱ्याच वेळा ब्लिडिंग हा सिम्पटम असतं किंवा त्या जागेवर त्यांना थोडीफार सूज जाणवते. अशा पेशंट्सना सुरुवातीला नेहमी आम्ही पहिले 3 महिने औषधांनी बरं करायचा प्रयत्न करतो. जर औषधांनी फरक नाही पडला आणि ग्रेड 2 ग्रेड 3 कडे जात असतील मग त्याला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. जर जेव्हा ह्या मूलव्याच्या नसा आणखी वाढतात आणि खाली येतात तेव्हा त्याला आपण ग्रेड 3 म्हणतो. ग्रेड 3 मध्ये पेशंटला जाणवतं की आतनं काहीतरी अंग बाहेर येतं आणि ते पुन्हा आपोआप आत जातं. अच्छा. जेव्हा हे अंग परमनंटली बाहेर येतं तेव्हा त्याला आपण ग्रेड 4 म्हणतो. म्हणजे सतत त्यांना उठता बसता चालता फिरता त्या जागेला सूज लागते आणि बऱ्याच वेळा ते अंग जे बाहेर येतं ते त्यांना हाताने ढकलावं लागतात. तर जेव्हा ग्रेड 3 आणि ग्रेड 4 हा आजार असतो तेव्हा त्याला बरेच सर्जिकल ऑप्शन्स असतात आणि लोकांच्या मनात बरेच त्याचे मिथ्स म्हणा किंवा बरेच मिसअंडरस्टँडिंग म्हणा किंवा असे बरेच लोकांचे कन्सेप्ट तयार झालेले आहेत की मूलव्याध झालं तर ते कधीच बरे होत नाहीत किंवा आयुष्यभर औषधं घ्यावं लागतात किंवा मग औषधानंतर बरेच काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात किंवा ऑपरेशन नंतर कंट्रोल जातो, असे बरेच लोकांचे कन्सर्न्स असतात. पण आयडियली ॲज पर सायन्स ग्रेड 3 किंवा ग्रेड 4ला बाहेर देशात अमेरिकन, युरोपियन कंट्रीजमध्ये दुर्बीनद्वारे एक ॲडव्हान्स टेक्निक सर्जरी आहे ज्याला आम्ही स्टेपलर सर्जरी म्हणतो. ह्यासाठी पेशंट जर सकाळी पोटभर नाश्ता करून ॲडमिट झाला की दुपारी ही शस्त्रक्रिया असते, त्याला साधारण अर्धा तास लागतो. संध्याकाळी पेशंट जेवण करून चालू फिरू शकतो आणि दुसऱ्या सकाळी पेशंट घरी जाऊ शकतो. ही जी शस्त्रक्रिया असते ही दुर्बीनद्वारे केली जाते, त्याला बाहेरनं जखम किंवा टाके काही नसतात. सर, आपण ही जी शस्त्रक्रिया आहे ही आपण सर्व प्रथम जाणून घेऊयात, पण त्या अगोदर आपण एक फोन घेऊया का? विजय आपल्याशी बोलतात मुंबईहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅम. माझा प्रश्न असा होता, माझा डिलिव्हरी झाली ना तेव्हा माझे म्हणजे मला मूळ व्याधीचा त्रास झाला आणि माझी मुलगी 7 वर्षाची आता, तर माझ्या मुलीला पण म्हणजे त्रास झालाय.
मूळव्याधाचा. असं तर मला त्याच्यावरती जरा सांगाल की माझ्या मुलीचं असं होईल का, आराम पडेल? ठीक आहे, नक्कीच विजयाताई, तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं आपण उत्तर नक्की जाणून घेऊया. पण वेळ झाली आहे एका ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत मूळव्याध, बद्धकोष्ठता आणि भगंदर या आजारांवरती आधुनिक उपचार नेमके कोणते सांगितले आहेत, ह्यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अश्विन पोरवाल. तुमच्या मनातील तुम्ही प्रश्न विचारत आहात, पण आता जो विजया त्यांनी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्यांचा डिलिव्हरीनंतर हा त्रास सुरू झालेला आहे. त्यांची मुलगी जी आहे ती 7 वर्षाची आहे. त्यांना हा त्रास चालू झाला, आता त्यांच्या मुलीला देखील हा त्रास होतोय. तर खरंच असं आईला झाल्यानंतर मुलीला देखील तो त्रास होऊ शकतो का? नाही, लेस लाईकली. ॲक्च्युली मुलीला त्रास होण्याचं कारण असं असू शकतं की हल्ली कसं असतं की फास्ट लाईफ जशी झालेली आहे, बरेच जे स्टुडंट्स असतात ते जेव्हा शाळेला जातात तेव्हा त्यांच्या डब्यात काहीतरी फास्ट फूड असतं, किंवा चपाती भाजी वगैरे नसतात, किंवा तुपाचा प्रमाण जो असतो जेवणातला तो कमी असतो, किंवा वॉटर इंटेक जे आहे ते कमी असेल. अशा वेळेस मग त्यांना शौचालयाला कडक होते, आणि जेव्हा कडक होतं तेव्हा तिथे घासलं जातं आणि मग त्यांना पेन्स होतात. लहान मुलांत हा हल्लीचा प्रमाण जो आहे तो वाढत चाललेला आहे. पूर्वी कसं लहान पोरांच्या लहान वयात त्यांना तूप वगैरे द्यायचे खायला वगैरे, किंवा घरचं जेवण द्यायचे. तसं फास्ट फूडचं प्रमाण वाढल्यामुळं हल्ली लोकांच्यात हा त्रास दिसून येतो. मग अशा वेळेस त्यांनी त्यांचं वॉटर इंटेक, त्यांची जी मुलगी आहे त्याचं वॉटर इंटेक वाढवायला पाहिजे. कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी द्यायला पाहिजे. जेवणात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तुपाचं प्रमाण जास्त पाहिजे. 2-2 चमचे एक्स्ट्रा तूप द्यायला पाहिजे. आणि सध्या तात्पुरतं त्यांना जर कडक होत असेल शौचालयाला तर काही लॅक्सेटिव्ह असतात, स्टूल सॉफ्टनर्स म्हणून, ते आपण त्यांना दिले की 1 महिनाभर त्यांना देऊ शकतो. त्यानंतर शी विल बी ऑल राईट. काही काळजी करण्यासारखं नाही. सर, नेहमी असं म्हटलं जातं की मूळव्याधीचा आपल्याला त्रास होत असेल तर हा समज आहे की गैरसमज आहे, तुम्ही सांगा सर. पण साधारणतः मूळव्याधीचा त्रास होतोय, ऑपरेशन करून घेतलंय, पण हा कायमस्वरूपी बंद होणारा त्रास असतो का? टेक्निकवर डिपेंड असतं. जसं मी आपल्याला समजून सांगितलं, ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3. जेव्हा आजार ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मध्ये असतो तेव्हा तो औषधांनी पूर्णतः बरा होऊ शकतो. ग्रेड 3 आणि ग्रेड 4ला जर ॲडव्हान्स टेक्निक, जी मी स्टेपलर सर्जरी आपल्याला मगाशी सांगितली, ती जर केली तर हा त्रास पूर्णतः ऑलमोस्ट बरा होऊ शकतो. तर ही जी सर्जरी असते ही दुर्बीणद्वारे केली जाते, आणि चौबाजूनी जे मूलव्याधच्या नसा आहेत ते 360 डिग्रीमध्ये ह्या स्टेपलर म्हणून ही डिव्हाइस असते, हे दुर्बीणद्वारे आत जात असतं, आणि ह्या डिव्हाइसमध्ये चौबाजूनी ओढले जातात मूलव्याधच्या नसा. त्यामुळे पुन्हा हा त्रास होणं ऑलमोस्ट निग्लिजिबल रिस्क असते, आणि शस्त्रक्रियेनंतर जागा पुन्हा पूर्वीसारखी नॉर्मल होऊन जाते. इथे तुम्ही बघू शकता की हे ज्या नसा आहेत ह्या पुन्हा नॉर्मल साईजच्या झालेल्या आहेत शस्त्रक्रियेनंतर. तर अशा प्रकारचे जर ॲडव्हान्स सर्जरीज केले असतील तर चान्सेस निग्लिजिबल आहेत. पण जे बरेच काही टेक्निक असतात की जे सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहेत, तशा प्रकारचे काही टेक्निक्स वापरले की तो त्रास पुन्हा होऊ शकतो. असे साधारणतः पारंपरिक उपचार जे केलेले असतात त्याच्यामध्ये आणि आधुनिक उपचार जे आता आहे, तुम्ही स्टॅपलर सर्जरी सांगितली आहे, त्याच्यामध्ये नेमका काय फरक असतो? पारंपरिक उपचार म्हणजे इंजेक्शन्स नावाचा एक प्रकार होता, ज्याला आम्ही इंजेक्शन स्क्लेरोथेरपी म्हणतो, किंवा बँडिंग. पण ॲज पर युरोपियन प्रोटोकॉल किंवा जे नवीन लेटेस्ट सायन्स आहे त्याच्यानुसार ते फक्त ग्रेड 2ला लागू पडतं. ग्रेड 3ला तो प्रकारचा आपण ट्रीटमेंट देऊ शकत नाही. पण लोकांच्यात एक समज झालेली आहे की नाही, इंजेक्शन घेतलं, एकाचं बरं झालं तर 10 लोक त्याच्या मागे जातात, पण 10तले 2च लोक बरे होतात, 8 लोकांना तो त्रास राहू शकतो. कारण की आयडियली ते ग्रेड 2ला ॲडवायझेबल आहे. तर म्हणून ग्रेडिंग समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर ग्रेड 3 असेल किंवा ग्रेड 4 असेल तर त्याला मग पारंपरिक उपचार पद्धती लागू पडू शकणार नाहीत. मग त्याला एकतर स्टेपलर शस्त्रक्रिया आहे, किंवा मग जे पारंपरिक ऑपरेशन जे करतात कापून, पण त्यात खूप पेन्स असतात आणि डिस्कम्फर्ट असतं आणि ड्रेसिंगची गरज असते. नक्कीच, म्हणजे खरं तर ह्याचे अजून काय फायदे असतात स्टॅपलर सर्जरीचे हे सरांकडे जाणून घेऊया. पण आपण एक फोन घेतोय, बालाजी आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. माझा मूळव्याधाचं ऑपरेशन 3 महिने झालेत, तरी मला अजून त्रास जाणवतोय, आणि बद्धकोष्ठ्याचा आहे तेव्हापासून जास्त त्रास व्हायला लागलाय. त्याच्यावर काय उपचार सांगाल काय? आपल्याला बद्धकोष्ठता किती वर्षापासून आहे आणि कधीपासून आहे साधारण? बद्धकोष्ठता जवळजवळ 7-8 वर्ष झाले आहे. हां, तर ॲक्च्युली यांचा मूळ आजार हा बद्धकोष्ठतेचा आहे. हे खूप कॉमन फाइंडिंग आहे की लोकांना बद्धकोष्ठता हा आजार आहे हे माहीतच नसतं. त्यांना असं वाटतं की बद्धकोष्ठता हे समाव आपल्या लाईफस्टाईलचं एक पार्ट आहे आणि प्रत्येकाला असतं, असं लोक ते समजून घेऊ शकतात. तर त्यांनी ते ट्रीटमेंट घेताना बद्धकोष्ठतेला इग्नोर केलं. कदाचित त्यांनी जर बद्धकोष्ठता त्यांची बरी केली असती, जेवणातल्या गोष्टी फॉलो करून, किंवा त्याचं चांगलं निदान झालं असतं, तर त्यांना मूलव्याध झाले पण नसते. तर ह्यांचा जे केस आहे, ह्या केसमध्ये मूलव्याध हे बद्धकोष्ठतेमुळे झालेले आहेत, आणि बद्धकोष्ठता आहे तशीच आहे, फक्त त्यांनी मूलव्याधचा उपचार घेतलेला आहे.
त्यात कोणत्या प्रकारचे त्यांचे ग्रेड्स होते आणि कोणता ट्रीटमेंट घेतला ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. तर जर आपण पारंपरिक ट्रीटमेंट घेतला असेल तर आपला आजार जर ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 मध्ये असेल तर तो बरा व्हायला हवा होता. कदाचित तो ग्रेड 3 किंवा ग्रेड 4चा असणार आहे. अच्छा सर, जसं तर तुम्ही म्हटलं की बद्धकोष्ठता हा आजार आहे हे कोणी लक्षातच घेत नाही. मग मुळातच आपल्याला काम करायचं असतं ते बद्धकोष्ठतेवरती. मग बद्धकोष्ठता जेव्हा होत असते तेव्हा नेमकं आपण जे म्हटलं की कडक संशयाला होतं किंवा शरीरातील आपला कोरडेपणा वाढत असतो, सर मग ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? बद्धकोष्ठतेचे बरेच सिम्पटम्स असतात. 2-3 सिम्पटम्स असतात. सुरुवातीला की जोर द्यावा लागतो. असं वाटतं की मल खाली गुदद्वारपर्यंत आलेला आहे किंवा रेक्टमपर्यंत आलेला पण खाली सरकत नाही किंवा मग वारंवार जावं लागतं. अशा केसेसनी त्यांनी वॉटर इंटेक त्यांचं वाढवलं पाहिजे. कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. जेवणात फायबर डाएट भरपूर असावा. ज्वारी, बाजरी, हिरव्या भाज्या आणि फ्रेश फ्रूटचं प्रमाण जास्त असावा. दुसरं म्हणजे व्यायाम असायला पाहिजे. हल्ली सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे लोकांची हालचाल जास्त होत नाही, त्याच्यामुळे बेझल मेटाबॉलिक जो रेट असतो तो कमी राहतो. तर लोकांनी ॲटलिस्ट सकाळी उठल्यानंतर एक 15 मिनिटं व्यायाम करावा किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी 10-15 मिनिटं व्यायाम करावा. बरोबर. बद्धकोष्ठता हा खरं तर एक प्रमुख आजार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. असं बद्धकोष्ठतेबद्दल आपण लक्षणं जे काय आहेत, नेमके उपचार काय आहे ते जाणून घेऊयात. पण मगाशी जो तुम्ही उल्लेख केला होता की स्टॅपलर सर्जरीचा, तर ह्या पारंपरिक जी शस्त्रक्रिया आहेत तिच्यामध्ये आणि स्टॅपलर सर्जरीमध्ये नेमके आपल्याला स्टॅपलर सर्जरीचे फायदे काय होत असतात? ओके, बेसिकली स्टेपलर सर्जरी ही दुर्बीणद्वारे केली जाते. त्याला बाहेरनं जखम किंवा टाके किंवा ड्रेसिंग्स काही नसतात. तर ह्यात आपण पाहू शकता की हे दुर्बीण असं आत जात असतं गुदद्वारमध्ये, बाहेर जखम न करता. त्यातनं स्टेपलर हे यूज अँड थ्रू इम्पोर्टेड डिव्हाइस असतं, ते आत जातं. ते आत गेलं की चौबाजूनी मूलव्याच्या नसा अशा आत ओढले जातात. आत ओढल्या जातात. ओके. आणि हे जे असतं हे डेंटेड लाईन म्हणून एक लाईन असते, त्याच्यावरती केलं जातं जिथे पेनचे सेन्सेशन्स नसतात. म्हणून ही शस्त्रक्रिया कम्पॅरेटिव्हली पेनलेस असते. आणि युजली हे सर्व पेशंट्स जे असतात ते 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी ऑफिसला जाऊ शकतात, चालू फिरू शकतात, ड्रायव्हिंग करू शकतात आणि रुटीन लाईफस्टाईल त्यांची जी आहे ते सुरू करू शकतात. पारंपरिक शस्त्रक्रियात बाहेरची हे जे मूलव्याच्या नसा आहेत ते बाहेरनं कापले जातात. त्यामुळे तिथे जखम होते. ती जखम भरायला कमीत कमी 2 ते 3 आठवडे लागतात. म्हणून 2 ते 3 आठवडे दुखणं अपेक्षित असतं किंवा ड्रेसिंग्स करावं लागतं किंवा पाण्यात बसावं लागतं. ह्या सर्व गोष्टी असतात आणि हे डिस्कम्फर्ट्स असतात. बरोबर. आपण एक फोन घेतोय. आपल्याशी श्रीकांत बोलतात कोल्हापूरहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला मॅडम. नमस्कार, बोला. हा, तुमच्या टीव्हीचा कृपया आवाज कमी करा. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, मूळव्याधाचा त्रास चालू आहे आमच्या मिसेसला. अच्छा. 6 महिने झालं. हा. त्याला वर्ष 35 आहे त्यांचं. ओके. औषध वगैरे केलेत पण 75% क्लिअर झालंय. हा. 75% क्लिअर झालंय, पण 25% राहिले. त्याचं काय साहेबांनी जर आपल्याला पुढे जर काय दिला तर चांगलं होईल. ठीक आहे. त्यांना अजूनही औषधं सुरू आहेत का? हा, औषध सुरू आहे अजून. ठीक आहे. आणि किती महिने झाले औषधं घेत आहे? आता 1-2 महिने झाले औषध चालू आहे. ठीक आहे. आणखी एक महिनाभर आपण औषधं ट्राय करू औषध चालू आहे. 2 महिने झाले आता औषध चालू आहे. ठीक आहे श्रीकांतजी, तुम्ही तुमचा फोन ठेवलात तरी चालेल. आपण सर काय उत्तर देताय ते जाणून घेऊया. आणखी 1 महिनाभर ते औषधं घेऊ शकतात. त्यानंतर कदाचित त्यांचा राहिलेला जो 25% आजार आहे तो बरा होऊन जाईल. मोस्टली त्यांना ग्रेड 1 किंवा ग्रेड 2चा आजार असणार आहे. त्याच्यामुळेच त्यांना मेडिकेशन्सनी ॲटलीस्ट 75% रिलीफ आहे. तर दॅट इज अ गुड साईन, चांगली गोष्ट आहे. मग साधारणतः ही औषध उपचार जे करत असतात ग्रेड 1 आणि ग्रेड 2 साठी, तर साधारण हा औषधं चालू ठेवण्याचा कालावधी त्यांनी किती ठेवला पाहिजे? मिनिमम 3 मंथ्स असतं, कमीत कमी 3 महिने आणि मॅक्सिमम 6 महिन्यापर्यंत घेऊ शकतो. जसं मी आपल्याला सांगितलं की त्यात बरेच ऑप्शन्स आहेत. होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे आणि काही लोक प्युअरली आहारावर पण हा आजार कंट्रोलमध्ये आणू शकतात जेव्हा हा ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 मध्ये असतो. तर मी रिकमेंड करेल की आहारावर चांगलं भर दिलेलं जास्त चांगलं राहील, जेणेकरून बाकीचे पण जे आजार आहेत, कोलेस्ट्रॉल वाढणं, लठ्ठपणा, ह्या सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये राहू शकतात. अच्छा सर, आता जे भगंदर बद्दल तुम्ही सांगत होता त्या पुन्हा एकदा आपण सांगूया की आपल्याला एक फोन आला तर तुम्ही त्यांना समजावून देखील सांगितलं, पण बहुसंख्य प्रेक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की भगंदर म्हणजे नेमकं काय असतं, ह्याबद्दल जरा पुन्हा सांगा सर. भगंदर हा जो आजार आहे त्यात लोकांचे बरेच मिसअंडरस्टँडिंग्स आहेत. तर मी आपले एक फोटोग्राफ्स दाखवतो जेणेकरून आपल्याला ॲक्च्युली समजून की भगंदर म्हणजे काय असतं. हा जो भाग आहे नॉर्मल गुदद्वाराचा भाग आहे. जेव्हा तिथे बाहेर फोड निर्माण होतो आणि त्यातनं थोडंफार पू येत असतं तेव्हा त्याला आपण भगंदर म्हणतो. भगंदर होण्याचं कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल, क्लासिकल एक्झाम्पल, जर एखाद्या मेन हायवेवर खूप ट्रॅफिक असेल तर आपण कसं नॅचरली शॉर्टकट घेतो,
तसंच बॉडीने नैसर्गिकपणाने हे एक शॉर्ट रूट तयार केलेला असतो आणि शरीरात एक टनेल तयार होऊन जातो. गुरुद्वाराच्या भागातनं बाहेर त्वचेला एक फोड निर्माण होतो, असा रस्ता तयार होऊन जातो आणि जी मागं घाण साठून राहते ती घाण ह्या जखमेतनं बाहेर येत राहते. हा जो फोड असतो ह्याला जेव्हा आपण अँटीबायोटिक्स घेतो तो तेव्हा तो फोडमधनं घाण याचं प्रमाण थांबून जातो, पण नंतर जेव्हा औषधं बंद केली जातात तेव्हा त्यातनं पुन्हा घाण यायची सुरू होऊन जाते. त्याचं कारण असं की भगिंदर हा असा आजार आहे की त्याला औषधाने तो आजार बरा करता येत नाही, त्याला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही आहे. भगिंदर हा ॲबनॉर्मल ट्रॅक असल्यामुळे किंवा ॲनाटॉमीमध्ये ॲबनॉर्मल पोर्शन असल्यामुळे त्याला काढल्याशिवाय तो बरा होऊ शकत नाही. मग आणि हे जे बाकीचे जे आपण जे पिक्चर्स बघतो ती कसली आहे की त्याच्याच ट्रॅकबद्दल आहे? हां, आता कसं आहे की भगिंदरचे 2 प्रकार असतात, एक तर लो फिश्युला नॅनो किंवा हाय फिश्युला नॅनो. लो म्हणजे छोटासा भगिंदर असतो, फक्त त्वचेत असतो, मग तो क्षारसूत्र म्हणा किंवा शस्त्रक्रियेने पूर्णतः बरा होऊन जातो आणि त्याला रिकव्हरी हार्डली 2 ते 3 दिवसाची असते. पण जेव्हा तो भगिंदर आपण इग्नोर करतो, जेव्हा तो अंगावरनं काढलं जातं आणि बरेच पेशंट्स असे करतात की काही ना काही गावठी उपचार पद्धती घेऊन ते अंगावरनं काढतात आणि जेव्हा ह्याला 2-3 वर्ष होतात तेव्हा तो याची लेवल वाढून जाते आणि मग तो हाय फिश्युला आणून जातो, म्हणजे त्याचं ओपनिंग जे असतं ते खूप वरती येतं. मग अशा केसेसमध्ये ट्रीटमेंट करणं खूप अवघड होऊन जातं आणि अशा वेळेस जे शस्त्रक्रिया आहेत, जे पारंपरिक शस्त्रक्रिया आहेत, त्यांनी कधी कधी इथले स्नायू कापले गेल्यामुळे कंट्रोल जाऊ शकतो. म्हणून ह्या आजाराविषयी लोकांची खूप भीती निर्माण झालेली आहे. म्हणून हा आजार असा आहे की तो लवकरात लवकर त्याचं ट्रीटमेंट घेतलेलं बरं असतं. ह्या आजारावर आम्ही एक स्पेशल टेक्निक आमची डिझाईन केलेली आहे, ज्यात आम्ही पारंपरिक पद्धती आणि मॉडर्न सायन्स दोघांचंही कॉम्बिनेशन केलेलं आहे, जेणेकरून रिकव्हरी फास्ट होते आणि पुन्हा होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट निग्लिजिबल असतात. नक्कीच, म्हणजे कोणती सर्जरी तुम्ही करत असता सर हे सरांकडे जाणून घेऊयात. पण आपण एक फोन घेतोय, मुरलीधर आपल्याशी बोलतोय साताऱ्याहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. हा बोला. तुमचा प्रश्न विचारा. काय नाही, प्रश्न असा आहे की जरा मूळ व्याधी जरा ते कोंब जरा 4-5 बारीक आहे, त्यातला जरा साफ होत नाही, म्हणजे सॉफ्टवेअर पावडर वगैरे असे घ्यायला लागते कुठला तरी रेचक पदार्थ. ओके, हा जरा ठीक आहे. कदाचित ह्यांचा जो त्रास आहे तो बद्धकोष्ठतेचा आहे आणि मूलव्याध पण आहे त्यांना, तर त्यांना प्रॉपर त्याच्यासाठी डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या. तुमचा जो आजार आहे त्याच्यावरती नेमकं काय करता येऊ शकेल डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे. डॉक्टरांकडनं अशी पण बरीच माहिती करून घेणार आहोत, पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती मूळव्याध, भगंदर आणि बद्धकोष्ठता. या सगळ्यांचा जेव्हा त्रास असतो त्या त्रासापासून जर त्यांना मुक्ती हवी असेल तर आधुनिक उपचार पद्धतींची त्यांनी मदत घेतली पाहिजे. हे आधुनिक उपचार नेमके काय असतात हे आज आपल्याला समजावून सांगत आहे डॉक्टर अश्विन पोरवाल. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहे ते तुम्ही नक्कीच विचारा. आपला फोन नंबर तुम्हाला लागेल. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. सर, तुमचं हिलिंग हँड्स क्लिनिक नावाचं जे क्लिनिक आहे त्या क्लिनिकचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? कारण तुम्ही आता आम्हाला सांगत होता की जे पारंपरिक उपचार आहेत, आधुनिक उपचार आहेत, या सगळ्यांचं तुम्ही चांगलं ते घेऊन स्वतःची एक उपचार पद्धती निर्माण केली आहे, ती कोणती? बेसिकली हिलिंग हँड्स क्लिनिकचं आमचं जे एम आहे ते होलिस्टिक अप्रोच टुवर्ड्स एनी डिसीजेस. जे आम्ही होलिस्टिक अप्रोच सांगतो तेव्हा की बरेच सायन्स आहेत, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, मॉडर्न सायन्स आहेत आणि जे काही ट्रेडिशनल सर्जरीज आहेत ते आहेत. तर इथे आम्ही वी आर ऑल्सो ट्राईंग टू प्रमोट, म्हणजे आपलं जे ट्रेडिशनल सायन्स आहे किंवा जे आहारातल्या गोष्टी अशा सर्व गोष्टी आम्ही प्रमोट करतो, जेणेकरून बरेच आजारांना आपल्याला होलिस्टिक अप्रोचने ट्रीटमेंट देता येईल. मॉडर्न सायन्ससाठी आम्ही बरेच ॲडव्हान्स जे काही बाहेरच्या देशात जे काही डेव्हलपमेंट्स होतात फॉर ह्या आजारासाठी, मूलव्याध आहे, बद्धकोष्ठता आहे किंवा भगंदरसाठी, मॉडर्न सायन्स खूपच पुढे गेले आणि आपल्याकडे गेली 2-3 वर्षात ह्या शस्त्रक्रिया आम्ही सुरू केलेल्या आहेत, पण बाहेर देशात गेले 10 वर्षे झाले ही शस्त्रक्रिया होत आहेत. तर आमचं एम ते आहे की मॉडर्न सायन्स इथे लवकरात लवकर आणावं आणि लोकांना त्याचा बेनिफिट भेटावा. बरोबर. सर, आता जर हे सगळे जे मॉडर्न सायन्स घेतलं की जे रुग्णांवरती आपण उपचार केले जातात तर रुग्ण हा त्याचा फायदा घेतच असतो, पण उपचार घेतल्यानंतर घ्यायची जी काळजी असते ती अतिशय महत्त्वाची असते. ती नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते? फिश्युला, स्पेशली फिश्युला सर्जरीनंतर फॉलोअप चांगला असावा. पेशंट्सना आम्ही दर आठवड्याला फॉलोअप करायला सांगतो. त्यांचे ड्रेसिंग्स व्यवस्थित केले पाहिजेत.
घाण यायचं प्रमाण दिवसांदिवस त्याला कमी झालं पाहिजे आणि बद्धकोष्ठता होता कामा नये हे पेशंटनी काळजी घ्यायला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही त्यांना आहारातल्या बऱ्याच गोष्टी समजून सांगतो, त्यांचं वॉटर इनटेक इम्प्रूव्ह करायला सांगतो, जेणेकरून त्यांना कॉन्स्टिपेशन होणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. तसंच मूलव्याधच्या आजारानंतर आम्ही त्यांना काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन समजून सांगतो, जेणेकरून फॉर एक्झाम्पल एखाद्या जागेवर खूप वेळ बसायचं नाही, दर 1 तासाला 15 मिनिटाचा ब्रेक घ्यावा, हाय फायबर डाएट घ्यावं, वॉटर इनटेक इम्प्रूव्ह करावं आणि एक्सरसाइज सुरू करावेत. बरोबर सर. हे सगळे जर आपण काळजी घेत असू तर आपल्याला पुन्हा पुन्हा त्या मूळव्याधीच्या त्रासाला सामोरं जावं लागणार नाही, हे नक्कीच. पण सर बद्धकोष्ठता हा सगळ्यात म्हणजे सगळ्या आजारांचा मूळ आहे असं म्हणायला की हरकत नाही आहे. तर बद्धकोष्ठता जेव्हा आपल्याला एखाद्या रुग्णाला जाणवते तेव्हा त्याच्या मागे त्याची लक्षणं काय तुम्हाला दिसून येतात? हे बरेच रुग्ण तुमच्याकडे आपले अनुभव कथन करत असतील, तर साधारणपणे आम्हाला सांगा की तुमच्याकडे काय काय अनुभव कथन करतात, की कारण जेणेकरून आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील लक्षात येईल की हां की रिलेट करू शकतात की माझा अनुभव आणि त्यांचा अनुभव सारखा आहे. बद्धकोष्ठता हे पेशंटनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा लोकांना समजत नाही की हे कोणाकडे सांगावं. हे दुखणं असं आहे की त्यांना बेसिकली शेअर करता येत नाही. असे बरेच पेशंट्स आमच्याकडे येतात, जेव्हा हजबंड वाईफ येतात तेव्हा हजबंड सांगतो तेव्हा वाईफ म्हणते हो का, मला माहीतच नव्हतं. अच्छा, असे त्यांचे इन्सिडेंट्स असतात. आणि हल्ली ते यंग जनरेशनमध्ये पण दिसून येतं आणि पोरं पण सांगत नाही पेरेंट्सना. आणि बरेच लोक घरी कुणीतरी घरच्या लोकांनी काही ना काही कायमचूर्ण म्हणा किंवा काही ना काही गोष्टी आणलेल्या असतात, ते स्वतःहून घेत असतात विदाऊट एनी प्रिस्क्रिप्शन. तर बद्धकोष्ठाचे बरेच सिम्पटम्स असतात, ते जाणून घ्यावं लागेल. आयडियली पोट साफ होण्याचा जो वेळ असतो ते साधारण 5 ते 7 मिनिटात पटकन पोट साफ झालं पाहिजे. जेव्हा 10 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ लागतो तेव्हा ते एक सिम्पटम आहे बद्धकोष्ठेचं, की जास्त वेळ बसावं लागणं. नॉर्मली पोट साफ करताना जोर द्यायची गरज पडत नाही, पण जेव्हा जोर द्यावा लागतो तेव्हा त्याला आपण बद्धकोष्ठेचं एक सिम्पटम म्हणू शकतो. नॉर्मली स्टूल सॉफ्ट असतात, पण जेव्हा ते कडक होतात तेव्हा त्याला एक बद्धकोष्ठेचा आपण सिम्पटम सांगता येईल. तर हे काही ठराविक 3-4 सिम्पटम्स आहेत. किंवा पोट साफ झाल्यानंतर असा भास होतो की मागं काहीतरी राहिलं आणि पुन्हा पुन्हा जायची इच्छा होते. हे बद्धकोष्ठेचे काही सिम्पटम्स आहेत. म्हणजे शरीर आपल्याला नेहमी काही ना काहीतरी सुचवत असतात. आपण वेळीच ऐकलं तर नक्कीच आपल्याला जे हे भविष्य काळामध्ये होणारे जे दुष्परिणाम असतात आपल्या शरीरावरचे हे आपल्याला टाळता येऊ शकतात. आपण एक फोन घेतोय, मनोज आपल्याशी बोलतायत मुंबईहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. मी मनोज बोलतोय. डॉक्टर साहेब, मला बद्धकोष्ठेचा भयानक त्रास आहे. म्हणजे ऍक्च्युली सकाळी म्हणजे रात्री त्यासाठी मी पाणी वगैरे पितो आणि भरपूर उपचार करून झाले, पण त्याला फरक नाही पडत आहे औषधात. नेमकं कामाला जाण्याच्या वेळेला मला परत कळेल आणि मी जाऊन येतो तरी पण सॅटिस्फॅक्शन नाही मला मिळत. तर तुम्ही त्यावर प्लीज कृपया काही उपाय सुचवा. तुमचं वय वर्ष काय आहे? माझं वय 35 आहे. 35 आहे. हा. बेसिकली बद्धकोष्ठेचे 2 प्रकार असतात. एक तर फंक्शनल, म्हणजे जे मी आतापर्यंत आपल्याला सांगितलं की जेवणातले पथ्य फॉलो केले किंवा पाणी भरपूर घेतलं किंवा व्यायाम केलं की हे जे फंक्शनल प्रकारचं कॉन्स्टिपेशन जे असतं ते पूर्णतः बरं होऊन जातं. पण दुसरा एक प्रकार असतो ऑब्स्ट्रक्टिव्ह कॉन्स्टिपेशन, ज्याला आम्ही ODS म्हणतो. ODS म्हणजे बेसिकली पोट साफ करण्याची जागा असते रेक्टम, तिथे अडथळा निर्माण झालेला असतो आणि तो मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ एखाद्या जर पाण्याच्या पाईपलाईनला ब्लॉक झाला तर पाण्याचा फ्लो कमी होऊन जाईल. तशाच प्रकारे हा जो कॉन्स्टिपेशन आहे त्याला कोणतेही औषध म्हणा किंवा उपचार म्हणा कामं करत नाहीत, कारण की हा मेकॅनिकल प्रॉब्लेम असतो. तर त्याला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही आणि त्याला दुर्बीनद्वारे एक शस्त्रक्रिया असते ज्याला मी स्टार सर्जरी म्हणतो. कदाचित त्यांना त्याचा फायदा होईल. ही शस्त्रक्रिया जर करायची असेल तर त्याच्या आधी एक टेस्ट असते जी खूप महत्त्वाची असते, ज्याला आम्ही MRI डेफोग्राफी म्हणतो, जेणेकरून ॲक्च्युली आपल्याला दिसून येतं की तिथे अडथळा निर्माण झालेला आहे आणि तिथे येऊन मला अडकून राहतो म्हणून. सर, काही प्रमाणामध्ये हे जे आपण उपचार असतात हे आपण करून घेऊ शकतो. तुम्ही लक्षणं देखील सांगितली, पण तुम्ही सांगितलं होतं की जी तपासणी असतात त्याच्यामध्ये MRI करायचं असं, म्हणजे नेमक्या तपासण्या अजून कोणकोणत्या प्रकारच्या असतात? आतापर्यंत ह्याला काही तपासणी नव्हती, पण 2 वर्षापूर्वीच आम्ही फर्स्ट टाइम पुण्यात आम्ही MR डेफोग्राफी नावाची तपासणी सुरू केलेली आहे. ही बेसिकली डायनॅमिक टेस्ट असते ज्यात पेशंटला आम्ही MRI मशीनमध्ये झोपायला सांगतो आणि जोर द्यायला सांगतो. जेव्हा पेशंट जोर देतो तेव्हा अशा प्रकारची जी अडथळा निर्माण झालेला असतो रेक्टममध्ये तो दिसून येतो. त्याचे मी आपल्याला काही व्हिडिओज दाखवू शकतो. ठीक आहे सर. कारण काही वेळा आता जसं त्यांनी म्हटलं की बऱ्याच वर्षापासूनचा त्रास आहे, पण तो त्रास आपल्याला का होतोय ते त्याच्या मागची आपल्याला लक्षणं जाणवत असतात. पण तुम्ही हे जे 2 प्रकार सांगितले किंवा तपासण्या सांगितल्या, त्या तपासणी केल्यानंतरच आपल्या लक्षात येऊ शकतं ना सर? राईट.
साधारणपणे समजा बद्धकोष्ठतेचा त्रास आपल्याला जाणवत असेल तर तो बरा होण्यासाठी म्हणून किती कालावधी लागतो? एकच मिनिट. बेसिकली बद्धकोष्ठतेच्या ट्रीटमेंटला जर औषधांनी बरं व्हायचं असेल तर साधारण तो 6 महिन्यात औषधांनी पूर्णतः बरं होऊन जातो. मग त्यात आम्ही त्यांना काही 6 महिने लॅक्सेटिव्ह देतो जेणेकरून पोट चांगलं साफ होईल आणि काही औषध देतो आणि आहार त्या गोष्टी समजून सांगतो. जर 6 महिन्यात तो आजार बरा नाही झाला औषधांनी तर त्याला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. मग सर्जरी झाल्यानंतर त्यांची रिकव्हरी जी असते साधारण 1 ते 2 आठवड्यात होऊन जाते. नक्कीच आपण जो व्हिडिओ आहे तो नक्कीच बघूया. पण आपण याबरोबर एक फोन घेतोय. अतुल आपल्याशी बोलतायत मोरबाडहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो मॅडम, एक रिक्वेस्ट होती. हा, माझ्या आजीला मूळव्याधाचा त्रास झालाय. ओके. हा, त्यांना आता काय करावं लागेल, आता त्याला उपाय सांगाल का प्लीज? आता तुमच्या आजीचं वय किती आहे? हा, तुमचा टीव्हीचा आवाज कृपया कमी करा. हा, आता 65 आहे. साधारण किती वर्षापासून त्यांना त्रास आहे हा? काय वय त्यांचं 85 आहे, पण त्यांच्यावरती उपाय सांगा मला प्लीज. ओके, पण त्यांना किती वर्षापासून त्रास होतोय हा? त्यांना आता 75 पासून त्रास होते त्यांना, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाले. हा सर काय सांगा? हा जुना त्रास दिसतो मूलव्याधचा. तर मला वाटतं की त्यांना आयडियली सर्जरी करून घेणं हा सर्वात बेस्ट ऑप्शन राहील. वय जास्त असल्यामुळं त्यांचं जे शरीर आहे ते ट्रेडिशनल सर्जरी कदाचित सहन करू शकणार नाही, तर त्याला दुर्बीनद्वारे स्टेपलर सर्जरी चांगली राहील आणि ॲडवायजेबल राहील, जेणेकरून त्यांची रिकव्हरी फास्ट होतील आणि जखमा राहणार नाहीत. आणि कदाचित त्यांना ह्या वयात डायबिटीज, ब्लड प्रेशर, बाकीचे पण आजार असतील तर ह्या एकंदरीत ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करून त्यांच्यासाठी स्टेपलर सर्जरी आयडियल राहील असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे जर आपलं वय जास्त असेल तरी सुद्धा आपण ही सर्जरी करू शकतो. ही सर्जरी नेमकी आपल्याला कशी फायदेशीर ठरू शकते हे आपण डॉक्टरांकडे जाणून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की मूळव्याध, बद्धकोष्ठता आणि भगंदर यासारखे काही आजार असतात, ह्याच्यावरती आधुनिक उपचार आपल्याला कसे मदतगार ठरू शकतात यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अश्विन पोरवाल. खरं तर डॉक्टर मगासपासून आपल्याला सांगत आहे की बद्धकोष्ठतेसाठी आपण नेमकी काय काळजी घ्यायची असते. पण बद्धकोष्ठतेचे 2 प्रकार असतात, ते कोणते हे आपण व्हिडिओद्वारे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. डॉक्टर जरा आम्हाला सांगता का? हे नॉर्मल जी पोट साफ करायची प्रोसेस असते अशी असते. मल इथे येतं आणि युजली तिथे फॉर्मेशन होऊन स्टूल्स पास होऊ शकतात. आता हे जे काय हे एखाद्या पाईपलाईन सारखं आहे, कुठे आपल्याला अडथळा निर्माण झालेला दिसत नाही, म्हणून स्टूल्स इझिली पास होतात. पण जेव्हा पेशंट्सला ODS नावाचा आजार असतो किंवा जुनाट बद्धकोष्ठता ज्याला आम्ही म्हणतो तो आजार असतो, तेव्हा तिथे त्यांना खाली गुंतागुंती झालेली असते, जेणेकरून पोट त्यांचं चांगलं साफ होत नाही. तर हे मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. खरं तर हे जे आहे ते आपल्या पोटाची आतील भागांची रचना आहे. राईट. आणि आत्ता जो आपण हा व्हिडिओ बघितला तो आहे की साधारणतः आपलं जे पाईपलाईन सारखं असतं त्याच्यातनं आपलं जे नको ते जे सगळे असतं घटक ते बाहेर पडत असतात. पण जेव्हा ह्या जागेत अडथळा निर्माण होतो तेव्हा मग तिथे मल अडकून राहत असतो. अच्छा. मग अशा प्रकारच्या पेशंट्सना आहारातल्या गोष्टी किंवा औषधांनी बरं होणं शक्य नसतं. मग त्यांना तो ऑब्स्ट्रक्शन काढल्याशिवाय पर्याय नसतं आणि त्या शस्त्रक्रियेला आम्ही स्टार शस्त्रक्रिया म्हणतो, जेणेकरून त्यांचा तो त्रास बरा होऊन जातो. ठीक आहे. तर स्टार शस्त्रक्रिया करणारे आपण जे भारतातील 3 डॉक्टर आहेत त्याच्यापैकी आपण एक आहात, तर आपण ही शस्त्रक्रिया सतत करत असतात. बरोबर. तर आता जे आपण हे पाहतोय ते ही शस्त्रक्रिया जी असते ही दुर्बीनद्वारे असते आणि हा त्यातला एक व्हिडिओ आहे MR डिफ्यूरोग्राफीचा. आपल्या इथे दिसू शकतं की इथे मल येऊन अडकून राहतो ह्या केसमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांना खूप जोर द्यावा लागतो किंवा सहजसहजी मल खाली सरकत नाही, कारण की जागाच आतली जी छोटी झालेली आहे. तर अशा केसेसमध्ये दुर्बीनद्वारे जी शस्त्रक्रिया असते त्याला आम्ही स्टार शस्त्रक्रिया म्हणतो. तर ही जी काही गुंतागुंती निर्माण झालेली आहे ही सर्व काही दुर्बीनद्वारे काढली जाते. अच्छा. हे आतली जागा जी आहे ती छोटी झालेली आहे, तर ह्याला बाहेरनं एक दुर्बीन जातं आणि ही जी गुंतागुंती जी निर्माण होते इथे ती सर्व ते दुर्बीनद्वारे स्टार शस्त्रक्रियेमध्ये क्लिअर केली जाते. त्याला आम्ही 2 स्टेपलर्स वापरतो. पहिलं स्टेपलर जे असतं ते आत जाऊन समोरची गुंतागुंती ओढून घेतं. अच्छा. तेही मी आपल्या ह्या व्हिडिओत दाखवेन आता. आणि दुसरं स्टेपलर जे असतं ते आत जाऊन ही मागच्या बाजूची गुंतागुंती जी असते ते ओढून घेतं. ओके. आणि शस्त्रक्रियेनंतर जागा पुन्हा पूर्वीसारखी नॉर्मल जाते. हा जो ॲबनॉर्मल पार्ट आहे जिथे अडथळा निर्माण होतो
तो असा बाहेर निघून जातो आणि हा वरचा नॉर्मल पार्ट ऑटोमॅटिकली खालच्या नॉर्मल पार्टला स्टेपलरने जोडला जातो. ओके. आणि शस्त्रक्रियेनंतर स्टूल्स इझिली पास होतात आणि त्याने कॉन्स्टिपेशन त्यांचं बरं होऊन जातं. बरोबर. म्हणजे खरं तर ज्या रुग्णांना बद्धकोष्ठतेचा इतका त्रास असतो त्यांनी ही जी स्टार सर्जरी आहे ही करून घ्यायला हरकत नाही आहे, कारण सतत रोज रोज होणारे त्रास असतात ते ह्या शस्त्रक्रियेमुळे तरी नक्कीच दूर होऊ शकतात आणि तुम्ही ह्या त्रासापासून मुक्त राहू शकता. आपण एक फोन घेतोय. उषा आपल्याशी बोलतात दादरहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. डॉक्टर नाही, नमस्कार. नमस्कार. हा, मला 15 वर्षापूर्वी माझं फिशुलाचं ऑपरेशन झालं होतं आणि आता मला पुन्हा त्रास व्हायला लागलाय. गेल्या वर्षी झाला होता पण तो औषधांनी थांबला आणि आता पुन्हा या नोव्हेंबर पासून व्हायला लागलाय. ओके. आणि असं वाटतंय मला की म्हणजे एकदा वाटतंय नको शस्त्रक्रिया पण करायची लागेल की काय असं वाटतं, कारण मला अंदाज येतोय तो एकदा झाल्यामुळे. तर पुन्हा जर ऑपरेशन केलं तर माझं वय 62 आणि पूर्ण 62. बरोबर. तर पुन्हा ऑपरेशन केलं तर एक 10-12 वर्ष तरी चांगली जातात का, हा माझा प्रश्न आहे. बरोबर. कारण तुमचा हा प्रश्न तुमच्या मनात येणं म्हणजे नक्कीच आहे सर, कारण त्यांनी 10-15 वर्षापूर्वी शस्त्रक्रिया केलेली आहे. तेव्हाची म्हणजे आधुनिक जे उपचार पद्धत आहे आणि आताची आहे त्याच्यामध्ये बराच फरक असेल ना. बरोबर आहे. त्यांचं पूर्वी भगिंदरचं जर ऑपरेशन झालं असेल तर त्यांना बहुतेक बरेच ड्रेसिंग्स किंवा रिकव्हरी पिरियड स्लो असणार आहे, म्हणून त्यांच्या डोक्यात एक भीती निर्माण झालेली आहे. पण जर त्यांचं आता जर निदान झालं आणि समजलं की भगंदर आहे तर त्याला आधुनिक शस्त्रक्रिया जर केली तर रिकव्हरी फास्ट होऊन जाईल आणि साधारण ते 4-5 दिवसात बरे होऊ शकतात आणि पुन्हा मोस्टली भगंदर होऊ शकत नाही, तर काही काळजी करण्यासारखं नाही आहे. नक्कीच सर. साधारणपणे जर तुम्ही म्हणालात की आता जे फिशुलाचं जे त्यांचं ऑपरेशन झालं आहे, परत जर आपण ही स्टॅपलर पद्धती वापरली तर त्यांना हा होण्याचे चान्सेस नाही आहेत, पण त्याच्यासाठी त्यांनी आता त्यांचं वय वर्ष 62 आहे, तर आहारामध्ये आणि योग्य त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे तिच्यामध्ये बरीच काळजी घ्यायची असते ना. हां, आता भगंदर जर असेल तर मी आपल्याला मगाशी बोललो होतो की भगंदरला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. तर सॅड पार्ट की त्यांच्या केसमध्ये त्यांना भगंदर करण्याची शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे, पण आहारात काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं, कारण की बद्धकोष्ठता होता कामा नये. जर बद्धकोष्ठता झाली आणि मल तिथे अडकून राहिला तर पुन्हा पुन्हा हा त्रास होण्याची शक्यता खूप वाढून जाते, म्हणून त्यांनी आहारातल्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. नक्कीच. सर, बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकजण ह्या आहारातल्या गोष्टीकडे लक्ष देत असतो किंवा काही कारणास्तव त्यांच्या शरीरातला कोरडेपणा वाढत असतो आणि त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण ही स्टार सर्जरी करून घेतली तर त्यांना नक्कीच हे फायदेशीर ठरत असतं. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच अशा सर्जरी केलेल्या आहेत, त्या जे हजारो रुग्ण आहेत सर, तर त्यांचे काही अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर कराल का? हो, बरेच पेशंट ज्यांना हा जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, क्रॉनिक कॉन्स्टिपेशन, ते लोक आफ्टर द सर्जरी बऱ्यापैकी रिलीफ होतात. त्यांचे सकाळचे 2-3 तास जे वाया जात असतात, असे बरेच पेशंट आम्हाला सांगतात की डॉक्टर मला ऑफिसला जायला 12 वाजतात किंवा 1 वाजतं आणि त्यांचं कामातलं कॉन्सन्ट्रेशन होत नसतं. तर असे पेशंट शस्त्रक्रियेनंतर आम्हाला येऊन सांगतात की आता आम्ही सकाळी लवकर वेळेवर कामाला जाऊ शकतो, कॉन्सन्ट्रेशन त्यांचं इम्प्रूव्ह होतं, वर्क एफिशियन्सी वाढते. काही पेशंट्स तर जी त्यांची सर्जरी डेट असते स्टार सर्जरी, ते सांगतात की आमचा नवीन जन्म झालेला आहे आणि ते डेट ऑफ सर्जरी ॲज अ डेट ऑफ बर्थडे म्हणून सेलिब्रेट करतात. नक्कीच. खरं तर म्हणजे इतकं जर खरं तर रोज त्रास करून घेणारे जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी हे वरदानच ठरणार आहे. जर आपण अशी सर्जरी करून घेतली तर नक्कीच ते तुम्हाला उपयोगी ठरू शकते, तुम्हाला मदत होऊ शकते या सगळ्याची. आपण एक फोन घेतोय. स्वप्न आपल्याशी बोलतात. हॅलो, नमस्कार. 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 मुलगा 32 वर्षाचा आहे. त्याला त्या जागी थोडीशी अशी जखम होते, ती परत बरी होते, पण त्याला फार त्रास होतो. औषध वर्ष झालं त्याला या गोष्टीला, औषधं वगैरे चालू आहेत, पण ती जखम होते आणि परत बरी होते आणि परत ती हे होते. असं का होतं? ठीक आहे स्वप्नाताई, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ते मूळव्याध, बद्धकोष्ठता आणि भगंदर यासारखे काही आपले आजार असतात, ते खरं तर आपल्याला खूप त्रासदायक ठरत असतात. या त्रासापासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर नक्कीच तुम्हाला आधुनिक उपचार पद्धती, याच्यामध्ये जी स्टार सर्जरी आहे, स्टेपलर सर्जरी आहे, या सर्जरींची तुम्हाला जर तुम्ही उपचार करून घेतला तर नक्कीच ही फायदेशीर ठरू शकते. कशी हे आज आपल्याला समजून सांगत आहेत डॉक्टर अश्विन पोरवाल.
तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा. पण आता जो स्वप्नाताईने प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्यांच्या मुलाचं वय आहे 32 आणि त्यांनी सांगितलं की त्याला जखम होते, परत ती बरी होते. मग ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप त्रास होतोय, तर काय करू शकतात ते? ह्यांच्या हिस्ट्रीवरनं असं वाटतं की त्यांच्या मुलाला कदाचित फिशरचा त्रास असावा. फिशर म्हणजे त्या जागेला जखम वारंवार होत असते. त्याचं कारण म्हणजे स्टूल्स जे हार्ड होतात तेव्हा ते घासून तिथे जखमा होतात तर त्या जागेतला त्वचाला. तर त्याचं मेन कारण म्हणजे त्यांना एकतर गॅसेसचा त्रास असेल खूप, जेणेकरून ती जागा सारखी ड्राय पडत असेल, किंवा त्यांचं ओव्हरऑल वॉटर इनटेक कमी असणार आहे, जेणेकरून स्टूल्स हार्ड असतात. यंग एज ग्रुपमध्ये युजली फिशर्सला आम्ही शस्त्रक्रिया अवॉइड करायला सांगतो, म्हणजे ॲडवाईज करत नाही. तर त्यांना आहारातल्या गोष्टी फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात त्यांच्या हिरव्या भाज्यांचं प्रमाण म्हणलं त्यांनी वाढवलं पाहिजे, वॉटर इनटेक वाढवलं पाहिजे. आणि जर सपोज फरक पडत नसेल तर एकदा एक्सपर्ट डॉक्टरला कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे. शेवटचा पर्याय म्हणजे त्याला शस्त्रक्रिया असतो, ज्याने ते दुर्बीनद्वारे ती जागा आम्ही पूर्वीसारखी नॉर्मल मोठी करून घेतो. अच्छा सर, साधारणपणे हे जे आपल्या आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे वगैरे होणारे हे गुदद्वार भागाचे जे आजार असतात ते नेमके कोणकोणते अजून असतात? मूलव्याध आहे, भगंदर आहे, बद्धकोष्ठता आहे, फिशर आहे, त्या जागेला वारंवार बेंड होणे हे प्रकार आहेत. हे त्या जागेतले 5-6 आजार आहेत. हां सर, ह्या आजारांसाठी आपल्याला बरेच त्रास होत असतात. तर काही वेळा ह्या त्रासातनं जेव्हा रुग्ण जात असतात तेव्हा त्यांना खरं तर जीवन नकोसं वाटत असतं, कारण हे त्रास त्यांना खूपच त्रासदायक ठरत असतात पूर्ण त्यांच्या आयुष्यभरामध्ये. तर ह्याच्यापासून जर त्यांना आराम पडावा असं वाटत असेल तर जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप आपण जर काही आजार घेतलेत, तुम्ही स्टेजेस सांगितले आहेत बद्धकोष्ठतेच्या किंवा मूळव्याधीच्या, तर त्यावेळी त्यांनी कसे म्हणजे आराम पडावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजारची जेव्हा काही चिन्ह असतील ते अंगावर न काढता डॉक्टरला कन्सल्ट करायला पाहिजे. डॉक्टरला कन्सल्ट केलं की 2 गोष्टींचे फायदे असतात